आवाज येते का बघा? आवाज येते का आवाज? ओके. चला बघा, आपलं कालच्या लेक्चरमध्ये काय काय झालेलं आहे बघा. जर आपण ते बघितलं तर त्यातल्या काही गोष्टी आपल्याला समजून घेता येतील बघा. जसं आपण बघतोय बघा, ह्यामध्ये काय काय आहे बघा. पेपर 1 मध्ये काय पहिला टॉपिक जे आपण बघितला त्यातला काय रिसर्च ॲप्टिट्यूड बघितला, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड. त्याचबरोबर आता टीचिंग ॲप्टिट्यूडचं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे बघा. अडल्ट लर्नर काय आहे बाबा, किंवा त्यांची वैशिष्ट्य काय काय आहेत, किंवा त्यांना काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे. अडल्ट लर्नर म्हणलेलं आहे. अडल्ट म्हणजे प्रौढ शिक्षण घेणारे किंवा अध्ययन करणारे, प्रौढ अध्ययन करते. आपण जर ह्यातला घटक आपण समजून घ्यायला लागलो बघा, एक एक घटक ह्यातला समजून घ्यायला लागलो तर आपल्याला समजून जातं की बाबा काय प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा. PYQ जर आपण बघत राहिलो, काय म्हणतात, PYQचे प्रश्न बघितले राहिले आणि सिलेबस याचं कोरिलेशन जर करत राहिलो तर आपल्याला बऱ्याच गोष्टीचं काय म्हणतात की ॲनालिसिस केल्यानंतर प्रश्न कशा प्रकारचे येतात त्याचा पण अंदाज लागतो. आणि दुसरी गोष्ट जी आहे बघा, याच्यामध्ये आपण हा घटक बघितलेला आहे व्यवस्थित पद्धतीनं. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्स पण आपण काय काय बघितले. आता आपण हा सिलेबस जो आहे तो सिलेबस क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये कसा कन्वर्ट होतोय तेही आपण बघितलं पाहिजे बघा. क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने याचं रूपांतर होतं आणि त्यातनं प्रश्न आपल्या बरोबर कसे येतात हे पण बघत राहिलं पाहिजे बघा. आणि PYQ आपण प्रत्येक बॅचला बघा जवळजवळ आपण काय बघतो, 2009 पासूनचे जेवढे काही PYQ आहेत तेवढे आपण सगळे बघतो बघा. त्याच्यामुळं आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे किंवा बघितलेला आहे त्याच्यावरती 100% प्रश्न किंवा बरोबर त्यांची येतात बघा आणि रिझल्ट 100% आलेला आहे बघा. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय काय घटक आहे, जसं आपण उदाहरणार्थ आपण बघितला 25चा पेपर आपण बघितला, त्यातले काही प्रश्न आपण बघायला जर घेतलं, आपले जे झालेले सिलेबसवरचा जर घटक आपण बघितला, उदाहरणार्थ पहिले 5 प्रश्न आपण जर ॲनालिसिसला घेऊ आपण बघा, आपण हे सोडवलेले आहेत, आपण वारंवार त्याच्याकडे ते बघतोय बघा. काय काय बघा, जून 2025 यातला काही प्रश्न आणि त्याचं उत्तर आणि त्याचं ॲनालिसिस काय हवं, त्याच्या पाठीमागचं तेच उत्तर येण्याचं लॉजिक काय आहे ते समजून घेतलं पाहिजे बघा. सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे बघा, प्रश्नपत्रिका सोडवत असताना की प्रश्न तुम्ही नीट आणि व्यवस्थित वाचता का, हा सगळ्यात महत्त्वाचा. प्रश्न वाचल्यावरच तुमचं जे काही उत्तर आहे ते त्यातच दडलेलं असतं. प्रश्न तुम्हाला कळायला पाहिजे बघा. आणि कोणतीही परीक्षा पास होण्यामधला जो मूलभूत फरक जो असतो बघा, की पास होणारे आणि पास न होणारे यातला जो काही अंतर असतं ते असतं बघा, प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न व्यवस्थित वाचला गेला पाहिजे. प्रश्न जर व्यवस्थित वाचला गेला नाही तर तुम्हाला उत्तर काढताना, कारण दोन्हीतलं लिंक कळाली पाहिजे बघा. क्वेश्चन आन्सर मधली लिंक जर कळाली तर तुम्हाला ते उत्तर काढता येऊ शकतं बघा. काय क्वेश्चन आन्सर मधले लिंक तुम्हाला समजली पाहिजे. उदाहरणार्थ पहिलाच प्रश्न आपण जर बघितला, काय पहिला प्रश्न आपण त्यातला घेऊ, काय म्हणलेलं आहे बघा, इफ काय टॉट ऑन रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट्स गेट ट्रिमेंडस पॉवर फॉर द ॲक्विजिशन ऑफ. काय प्रश्न मराठीत जर आपण वाचला, इंग्रजीत वाचला, परत मराठीत वाचला, काय जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर, चिंतन म्हणजे काय, चिंतन म्हणून आपण ऐकलेलं आहे बघा, लहानपणापासून ऐकतो बाबा, एखादी गोष्ट अभ्यास केल्यानंतर त्याचं चिंतन मनन करायला पाहिजे. चिंतन मनन म्हणजे काय बघा, चिंतन मनन म्हणजे काय त्याच्याबरोबर आपण समजू, चिंतनशील म्हणलेलं आहे. तर चिंतन आणि मनन म्हणजे काय, हे दोन्ही म्हणजे पाठांतर नव्हे बघा. चिंतन मनन म्हणजे पाठांतर नाही, लक्षात घ्या. चिंतन मनन म्हणजे पाठांतर नाही. तर चिंतन मनन म्हणजे त्याचं ॲनालिसिस, त्याचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट, त्याचे निगेटिव्ह ॲस्पेक्ट, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचं एम काय, काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्यामध्ये करायला पाहिजे बघा.
पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय आणि त्याची मर्यादा काय आणि ते कुणी सुरू केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं ते आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार चिंतन मनन. आपल्याला एखादा गोष्ट समजली का नाही, आपण कसं ठरवतो, त्यातला आठवतंय का, बरोबर, त्याचा संदर्भ समजतोय का, त्यातले ह्या बारकावे कळत आहेत का, म्हणजे चिंतन आहे बघा. चिंतन आणि मनन त्याला जोडून हा प्रश्न विचारलेला आहे बघा. त्याला जोडून हा प्रश्न विचारलेला आहे 15 जून 2025. अगोदरचे पेपर आपण बघितलेले आहेत. आता ह्या ठिकाणचे आपण जर पेपर बघितला, हा त्यातला काय पहिलाच प्रश्न आहे, जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते. डॅश डॅश म्हणजे का ब्लँक दिलेलं आहे बा. कोणते मिळते, वास्तविक माहिती मिळते का, बरोबर, सामान्यकृत अंतर्दृष्टी आणि समस्या निराकरण क्षमता, यापैकी काय मिळतं असा प्रश्न विचारलेला आहे. काय यापैकी काय मिळतं, म्हणजे तुम्ही चिंतनशील पद्धतीनं जर काही गोष्टी समजून घ्यायला लागले तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची जी काही ज्ञानाची अनुभूती जी म्हणतो किंवा ज्ञान काय प्राप्त होतं. उदाहरणार्थ तुम्ही हा कन्सेप्ट पाहिला कशामध्ये, टीचिंग ॲप्टिट्यूड, टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड. आपल्याला जे थेरॉटिकल टॉपिक आपल्याला म्हणता येईल की टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड अँड द कॉम्प्रेन्शन. काय त्याला कॉम्प्रेशनला काय म्हणलेलं आहे बघा, कॉम्प्रेशन हा नावाचा घटक पण आपल्या ठिकाणी बघितला पाहिजे बघा. म्हणजे काय काय बघितलं पाहिजे. कॅल्क्युलेटिव्ह काही घटक आहेत बघा, कॅल्क्युलेशन ओरिएंटेड काही घटक आहेत पेपर 1 मध्ये. काही फॅक्च्युअल डेटा आहे जो तुम्हाला पाठ करायला पाहिजे, जसं की एन्व्हायरमेंट आहे, हायर एज्युकेशन आहे, बरोबर, कम्युनिकेशन आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. हे 4 घटक तुम्हाला पाठांतर करणं गरजेचं आहे. आणि कॅल्क्युलेटिव्हमध्ये काय बघा, डेटा इंटरप्रिटेशन आहे, रिझनिंग आहे आणि दुसरं काय बघा, लॉजिकल रिझनिंग अँड मॅथमॅटिकल रिझनिंग. हे 3 घटक आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन शिवाय तुम्हाला तिथं जाता येत नाही. आणि अंडरस्टँडिंग ओरिएंटेड कुठला आहे बघा, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड अँड थर्ड पार्ट इज द कॉम्प्रेन्शन. म्हणजे 10 युनिटचं तुम्ही वर्गीकरण करता आलं पाहिजे बघा. 10 युनिटचं जर तुम्ही वर्गीकरण केलं तर तुम्हाला त्यातनं ज्या काही गोष्टी मिळतात किंवा जे अंदाज लागतो, काय संदर्भ समजून घेता, तो ह्या पद्धतीनं असतो की तुम्हाला ते प्रश्न कळाला पाहिजे बघा, प्रश्नाचा गाभा कळला पाहिजे. मुळात काय बघा, प्रश्नाचा गाभा कळला पाहिजे तर आणि तरच मग तुम्हाला ते उत्तर काढता येणं सोपं होऊ शकतं, बरोबर. आता प्रश्न परत एकदा वाचा, आपण जे विश्लेषण केलं त्याच्यामधला प्रश्न परत एकदा वाचा. काय प्रश्न काय बघा, जर अध्यापनाच्या चिंतनशील, चिंतन मनन आपण बघितलं, चिंतन मनन म्हणजे पाठांतर नाही जे मगअप करतो किंवा बे के बे बे दोन्ही चार अशा पद्धतीनं जो पाडा पाठवतो तसं नाही, तर त्याचा गाभा समजून घेतला पाहिजे. जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण माहिती मिळते. डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण माहिती मिळते. हा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी आलेला दिसतो बघा. मग काय त्याचं उत्तर काय असू शकतं बघा, 1 आणि 2 असं एक ऑप्शन दिलेलं आहे ए नावाचा, बी आहे बघा 1 आणि 3 आहे, सी नावाचा ऑप्शन आहे बघा 2 आणि 3 आहे, चौथा आहे 1 2 3 आहे. अशा पद्धतीचे ऑप्शन्स आपल्याला त्यासमोर दिसतात बघा. मग ह्यामध्ये उत्तर काय येऊ शकतं बघा, तर एक आपण परत बघितला टीचिंग ॲप्टिट्यूड हा घटक आपण परत जोडला. आपण काय ॲट द टीचिंग म्हणते, लेवल ऑफ टीचिंग, टीचिंग ॲप्टिट्यूड. याला मराठीत काय म्हणलं बघा, शैक्षणिक अभियोग्यता. काय शैक्षणिक अभियोग्यता, शैक्षणिक अभियोग्यता. तर त्यामध्ये काय बघा, एखाद्या घटकाचा तुम्ही चिंतनशील स्तरावर जर अभ्यास केला तर त्यातला पहिला जो मुद्दा मिळतो, चिंतन केल्यानंतर जर रिअल काय, जे रिअल आहे ती माहिती मिळते. व्हॉट इज रियालिटी ऑफ दॅट फॅक्ट ऑर फॅक्च्युअल डेटा, वास्तविक माहिती पहिल्यांदा मिळते. त्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर आहे, ह्या ऑप्शन कट झाला. दुसरा ऑप्शन घेतला आपण, काय एक एक घटक त्यातला समजून घ्यायला लागलो किंवा काय काय प्रकारचे प्रश्न आलेले आहेत त्याचं आपल्याला बघणं का गरजेचं आहे बघा. दुसरा आपण घटक बघितला बाबा, ह्या दिलेल्या प्रश्नाला दुसरा ऑप्शन आपल्याला लागू होतो का, 2 नंबरचा सामान्यकृत अंतर्दृष्टी म्हणलेला आहे. म्हणजे एखादा घटक आपण समजून घेतल्यानंतर त्यातला काय बारकावे आपल्याला कळत आहेत का, तर चिंतनशील स्तरावर जर अभ्यास केला आपण तर किंवा रिफ्लेक्टिव्ह लेवलवर कळलं तर जनरलाइज इन्साइट्स, सर्वसाधारण त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे याचा पण अंदाज आपल्याला त्याच्यामुळे येतो. दुसरा ऑप्शन पण बरोबर आहे. तिसरा ऑप्शन जर आपण पाहिलं, समस्या निराकरण क्षमता, हे 100% होतं बघा. कशामध्ये, तर चिंतनशील पद्धतीनुसार. जर आपण एखादा कॉन्सेप्ट समजून घेतला आपण, तर कॉन्सेप्ट समजून घेतल्यानंतर
त्याचे चिंतन मनन जर आपण केलं किंवा ते समजून जर घेतला तर त्यातनं उपचार काय करायचा किंवा उपाय काय काढायचा, म्हणजेच काय समस्या निराकरण क्षमता ही आपली बनते बघा. ही आपल्याला ह्या टीचिंग लेवलमध्ये आपण बघतो. टीचिंग लेवलमध्ये काय येतं तर समस्या निराकरण क्षमता. त्यातल्या त्यात ऑप्शनमध्ये ऑप्शन डी इज हिअर करेक्ट ऑप्शन. ऑप्शन डी ही याचं उत्तर आहे बघा. ऑप्शन डी हा याचं उत्तर दिसतं. ओके. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जर आपण बघितला, हा पहिला प्रश्न झाला आपला, समजलंय का बघा, समजलंय. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपण परत एकदा समजून घेऊ. काय, द सेशन इज प्लॅन विथ द एम टू एक्सप्लोर अ नंबर ऑफ आयडियाज रिलेटेड टू सोल्युशन ऑफ ए प्रॉब्लेम विदाउट पासिंग इन ए जजमेंट. कोणताही अंदाज न बांधता, काय कोणताही अंदाज न बांधता आपल्याला एखाद्याबद्दलचं उत्तर काढायचं आहे किंवा समस्या निराकरण करायचं किंवा उकल काढायचं. सोल्युशन म्हणजे उकल काढणे आपण म्हणतो त्याला. सोल्युशन म्हणजे उत्तर काढणे. तर आपल्याला काय करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीचा त्या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे किंवा कशाचा अभ्यास त्या ठिकाणी करायला पाहिजे हे आपण हे बघितलं पाहिजे बघा. मग त्याच्यामध्ये जर दुसरं काय म्हणाले पुढं, पासिंग इन फॉर दिस द टीचर विल बी यूज. मग टीचर कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी या ठिकाणी यूज करणार. आता आपण शिक्षक आहोत तर आपण कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी यूज करणार, जे एखाद्या दिलेल्या समस्येवर उत्तर काढायचं आहे. काय कोणत्याही प्रकारच्या निर्णयापर्यंत न येता, म्हणजे कोणत्याच प्रकारचा पूर्वग्रह दूषित असता कामा नये. म्हणजे काय प्रिव्हियस नॉलेजवर आपण काय एखादं जजमेंट पास करणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट अशी आहे, म्हणजे आज थंडी पडली तर उद्याही थंडी पडेल असा अंदाज आपण न बांधता, की जे वास्तविक दिलेलं आहे त्या गोष्टीवरच आपण या ठिकाणी उत्तर काढलं पाहिजे. काय या ठिकाणी त्याचं उत्तर काढलं पाहिजे. काय म्हणलेलं आहे, समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनाचा शोध घेण्याच्या हेतूने, म्हणजे अनेक आपल्याला आयडियाज आले पाहिजेत. म्हणजे आपण वर्गात सांगितलं की बाबा हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी, काय म्हणता येईल की हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी कसा सोडवायचा हा स्वतः प्रयत्न करून बघायचा. असा आपल्याला टास्क दिला आपण विद्यार्थ्यांना. हा प्रश्न सोडवा आणि याचं उत्तर तुमच्या पद्धतीने कसं निघेल बाबा. म्हणजे हे जर आपण विद्यार्थ्यांना रिप्लेस केलं की बाबा हा प्रश्न तुम्ही सोडून बघा आणि याचं उत्तर काय निघेल किंवा कशा पद्धतीने. पहिली गोष्ट सगळ्यात बघा, पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षेमधला कोरचा भाग आहे, प्रश्न नीट वाचता आला पाहिजे बघा. म्हणजे कधी कधी ओव्हर रिडिंग पण होतं बघा. म्हणजे अतिरिक्त वाचन किंवा ओव्हर रिडिंग म्हणजे काय, वाचता वाचता एखादा शब्द हा मिस होतो आणि त्याच्यामुळं काय वाक्याचा अर्थ बदलतो आणि आपल्याला वाटतं की मी अगोदर असा प्रश्न सोडतो मग तो तसाच प्रश्न आहे का, तर तसा नाही बघा. आपण जो वाचलेला प्रश्न आहे आणि आलेला प्रश्न आहे याच्यामध्ये काही शब्दात बदल आहे का, व्याकरणात बदल आहे का, काय म्हणतात वाक्य रचनेमध्ये काय चेंज आहेत का, तो बारकावे समजून घेऊन प्रश्न सोडवायला पाहिजे. ते बारकावे समजून घेऊन प्रश्न सोडवायला पाहिजे. पुढं वाचलं, शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी डॅश डॅश कार्यनीतीचा किंवा स्ट्रॅटेजी म्हणजे कार्यनीतीचा उपयोग करेल. आपण नाट्यकरण किंवा भूमिका पालन म्हणजे रोल प्ले मेथड आहे का, या ठिकाणी काय ड्रॅमॅटायझेशन ऑर द रोल प्ले मेथड आहे का, म्हणजे आपण भूमिका एकमेकाला दिली की तू हे कर तू ते कर, त्यातनं रोल प्ले मेथड आहे का की भूमिका पालन म्हणजे ड्रॅमॅटायझेशन एखादं सीन क्रिएट करून पण आपल्याला उपाय काढायचा आहे का. म्हणजे जसं आपण एखादा आता मराठी लिटरेचरमध्ये जर तुम्ही गेलात की कोणत्याही लिटरेचरमध्ये गेलात किंवा हिस्ट्री आहे किंवा ज्या ठिकाणी ड्रामाज आहेत, तुम्ही ड्रामाच्या आधारे एखादं सत्य सांगण्याचा प्रयत्न करताय का किंवा त्यातनं उत्तर काढण्याचा प्रयत्न करताय का, तेही आपल्याला ठिकाणी बघायला पाहिजे. काय त्यामध्ये दुसरा ऑप्शन दिलेला आहे बघा, प्रकल्प फील्ड प्रोजेक्टवरनं ते येऊ शकतं का, त्याचं जे उत्तर आहे ते फील्ड प्रोजेक्टवरनं उत्तर येऊ शकतं का, फ्रॉम द प्रोजेक्ट ऑर द प्रकल्प म्हणलेला आहे त्याला मराठीत. ओके, प्रकल्प आपल्याला आलेला दिसतो का. तिसरा जो ऑप्शन आहे बघा त्यामध्ये पर्यवेक्षित अभ्यास. काय म्हणलेलं आहे, पर्यवेक्षित अभ्यास. पर्यवेक्षित अभ्यासामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतात बघा. पर्यवेक्षित अभ्यास काय प्रकारचा आहे बाबा, कशा पद्धतीनं आपल्याला आलेला दिसतो. पुढचा ऑप्शन आहे बघा त्याच्यामधला आणखी एक आपल्याला दिलेला आहे, चौथा आहे बघा पर्यवेक्षित अभ्यास, बुद्धिमंथन, विचार विमर्श करायला पाहिजे, विचारांचा काय म्हणता येईल की विचार केला पाहिजे. हा एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतो. मग काय, द सेशन इज प्लॅन विथ द एम टू एक्सप्लोर अ नंबर ऑफ आयडियाज
रिलेटेड टू सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम विदाउट पासिंग एनी जजमेंट, कोणत्याही प्रकारच्या निर्णयापर्यंत न येता जे दिलेलं आहे त्याच्या आधारे उत्तर काढायचं. मग त्यातनं शिक्षक कोणती स्ट्रॅटेजी वापरणार? हिअर द करेक्ट ऑप्शन इज ब्रेन स्टॉर्मिंग. सुपरवाइज स्टडी, सुपरवाइज स्टडीमध्ये काय पर्यवेक्षित म्हणजे फक्त सांगणार असं करा, सुपरविजनचं काम करणं आहे का, म्हणजे फक्त रेग्युलेशनचं काम आपलं आहे का, त्यातला सहभाग असणं गरजेचं आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, या स्ट्रॅटेजीमध्ये शिक्षकांना काय केलं पाहिजे की सहभाग त्यामध्ये आपला कसा आहे हा घटक समजून घेतला पाहिजे. कारण आपण त्यातनं एक कल्पना काढतोय, पॉझिटिव्ह वे सोल्युशन काढण्यासाठीचा आपण त्यातनं प्रयत्न करतोय. तर आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स बघितले पाहिजे, निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स बघितले, प्रोबॅबिलिटी बघितली पाहिजे, उत्तराच्या शक्यता तपासल्या पाहिजेत. काय उत्तरांच्या शक्यता तपासल्या तर आणि तरच मग त्या काय म्हणता येईल की त्या उत्तरापर्यंत आपल्याला जाता येईल. मग त्यामुळे हा ऑप्शन पर्यवेक्षित येणार नाही. दुसरा बी बघितला, सी नाही आहेत. पहिला बघितला प्रकल्प, प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टमधनं काय जे लोक इन्व्हॉल्व आहेत त्यांनाच आहे. सोल्युशन काय प्रकल्पामध्ये काढायचं, दिलेल्या गोष्टीवर सोल्युशन आहे का, त्यामुळे तोही ऑप्शन नाही येणार. नाट्यकरण भूमिका पालन, यातनं फक्त ते भूमिका अदा केली जाते किंवा ते एक मांडण्याचं एक प्रक्रिया आपल्याला असलेली दिसते, पण त्यातनं ब्रेन स्टॉर्मिंग होतंय का, म्हणजे त्यातनं विचार परिवर्तन किंवा विचार प्रवर्तन, विचार काही घडतोय का, हा घटक पण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर हिअर द करेक्ट ऑप्शन ऑफ दॅट दिस क्वेश्चन इज अ ब्रेन स्टॉर्मिंग. बुद्धिमंथन, विचारांचं आपल्याला काय म्हणतात, विचार घडवता आला पाहिजे, विचार घडला पाहिजे आणि विचार करूनच तुम्ही त्यापर्यंत पोहोचले पाहिजे. जर विचार नाही केला तर आता हे बघा आपण बघितलं, ह्याला जर आपण परत सिलेबसला जोडून बघितलं तर व्हॉट इज द युनिट 1 सिलेबस बघा. टीचिंग कॉन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, मेमरी, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्ट, याच्यावर 2025ला प्रश्न आलेला आहे. आपण लगेच म्हणलं जून, ॲनालिसिस पण बाजूला करून लगेच ठेवायचं. आपण प्रत्येक वेळेस करतोय आपण 2025 आणि सिलेबस असं काय म्हणता येईल की त्याच्यामध्ये बघूया. चालते चालते सर चालते, हां चालते, बरं बरं चालते सर चालते, हां हो चालते. चला तसे आपण काय करूयात बघा, पेपर 1 वर पण भर देता आलं पाहिजे, पेपर 2च्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, बरोबर. बघितलं तर आपण आता सिलेबस बघितला. परत क्वेश्चन 5 प्रश्न आपण ह्यातले बघूया. उत्तर ब्रेन स्टॉर्मिंग आहे. थर्ड क्वेश्चन आपण बघितला, त्यात काय बघा, स्वयंप्रभा, स्वयंवर विचारायला आता स्वयंप्रभा आहे बघा. स्वयंवर प्रश्न आलेला आहे, स्वयं इथं पण आलेलं आहे स्वयं बघा. हिअर इज अ स्वयं प्रोव्हाइड ऑनलाईन मूक कोर्सेस विथ द प्रोव्हिजन ऑफ सर्टिफिकेट ऑर क्रेडिट ट्रान्सफर. हे बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे बघा. सिलेबसमध्ये पण दाखवतो तुम्हाला. स्वयंप्रभा is a name given to group of DTH channel devoted to telecasting educational content. Telecasting educational content. आपण सिलेबसमध्ये परत बघितलं. Where is it? कुठं आहे? Here is a स्वयंमुख, स्वयंप्रभा or the स्वयं. क्वेश्चन नंबर 2 काय, जून 2025 असं ॲनालिसिस करायचं. तर आपण काय म्हणलं, जून 2025 क्वेश्चन नंबर 1 अशा पद्धतीचं ॲनालिसिस करायचं.
1 2 आपल्याला 5 प्रश्न आहेत. कशावर आले ते कळायला पाहिजे, कुठल्या टॉपिकवर सब टॉपिकवर आले ते कळालं आपल्याला, ते कळालं. आता उत्तर काय आहे बघा या ठिकाणचं, नाही सॉरी, हा जो तिसरा प्रश्न येत आहे बरं, तिसरा प्रश्न आहे. आता आपल्याला काय म्हणलेलं आहे, ब्रेन स्टॉर्मिंग मेथड आपल्याला या ठिकाणी वापरलेलं आहे. ब्रेन स्टॉर्मिंग मेथड आपल्याला इमोशनल और कॉग्निटिव्ह आपल्याला म्हणतात. लर्नर ऑर द टीचिंगमध्ये काय मेमरी आहे का रिफ्लेक्टिव्ह आहे, तर अंडरस्टँडिंग मेथडला आपल्याला दिलं गेलेलं दिसतं. बरोबर. टीचिंग ट्रॅडिशनल मॉडर्न इव्हॅल्युएशन इन चॉईस बेस्ड और क्रेडिट हाय सिस्टम. हा तिसरा या ठिकाणी बघा काय काय ऑप्शन्स दिलेत बघा. 1 इज करेक्ट बट सेकंड इज रॉंग. नाही तर आपल्याला स्वयंमधनं मिळतात बघा, छोटे छोटे कोर्सेस आपल्याला दिसतात बघा त्याच्यावरती. स्वयंचे कोर्सेस तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला ते कळून जाईल कुठल्या प्रकारचे कोर्सेस तुमच्या समोर साध्य केले आहेत. ऑनलाईन तुम्ही चेक केलं तर तुम्हाला ते दिसून जाईल बघा, कुठल्या कुठल्या प्रकारचे कोर्सेस आपल्याला असलेले दिसतात किंवा जे आहेत ते दिसतात बघा तुम्हाला. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की स्वयंप्रभा काय आहे ते सिलेबसमध्ये दिलेलं आहे. मूग स्वयंप्रभा आपल्याला सिलेबसमध्येच आहे. मूग स्वयंप्रभा स्वयं. आणि हा जो आहे बघा कुठला आहे ड्रॅमॅटायझेशन, हा आपल्याला अंडरस्टँडिंग लेवलला घेऊन जातो. हा टॉपिक अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग त्यामध्ये जातो. त्यातलं उत्तर काय बघा ह्याच्यामध्ये, हिअर इज द करेक्ट आन्सर इज बोथ 1 and 2 इज करेक्ट. ऑप्शन्स किंवा पर्याय नंबर 1 आणि 2 दोन्हीही बरोबर आहेत. विधान 1 आणि विधान 2 या दोन्ही गोष्टी या ठिकाणी बरोबर किंवा योग्य असलेल्या दिसतात आपल्याला. इथं सेटनं वापरलेला शब्द आहे किंवा सेट भवननं वापरलेला शब्द आहे बरोबर, योग्य नाही तर बरोबर हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. तिसरा प्रश्न आपण बघितला. तर चौथा बघू. चौथा बघितलं तर काय बघा, समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज अ नेचर इन. परत सिलेबसमध्ये गेलो. समेटिव्ह इव्हॅल्युएशन कुठं आहे, समेटिव्ह इव्हॅल्युएशन कुठं आहे बघा, इव्हॅल्युएशन सिस्टीम म्हणलेलं आहे. एलिमेंट्स अँड टाईप ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये ह्या टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये समेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे बघा. क्रेडिट बेस्ड इनोव्हेशन इन इव्हॅल्युएशन सिस्टीम. समेटिव्ह इव्हॅल्युएशन. समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये काय काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये कोणता घटक येतो बघा. समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये कोणता घटक आपल्याला आलेला दिसतो. चला आपण काय म्हणणार, त्याच्यामध्ये उत्तर काय दिलेलं असणार आहे बघा. काय प्रश्न काय, समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज डॅश डॅश इन द नेचर. जजमेंटल असतं का, ओके जजमेंटल असतं का. डेव्हलपमेंटल विकासात्मक असतं तर ते समेटिव्ह नसतं ना. समरीसारखं तर ते काय म्हणतात की डेव्हलपमेंटल विकसित होणार आहे का, मग टप्प्याटप्प्यानं आणखी त्याच्यात प्रोग्रेस होणार आहे का, तरच तो ऑप्शन नाही येणार. नाही तर डायग्नोस्टिक असतं का, मग उपचार आहे का त्याच्यामध्ये, का निर्णय आहे. लक्षात घ्या ह्या ऑप्शनमध्ये बघा. स्थान निश्चिती दर्शक असतं का, एखादं ठिकाण ते अवस्था दाखवतं का, काय त्या ठिकाणची ती अवस्था दाखवायचं काम करतं का. समेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे ते स्थाननिश्चिती किंवा साकारिक मूल्यमापन त्याला म्हणलेलं आहे. काय साकारिक मूल्यमापन त्यामध्ये आलेला भाग दिसतो. साकारिक मूल्यमापन. मग कुठल्या प्रकारचं उत्तर आहे बघा त्या ठिकाणचं जे आहे ते बघा निर्णयात्मक ऑर द जजमेंटल आहे बघा. त्या ठिकाणी जजमेंटल ही आपल्याला त्या ठिकाणची असणारी प्रक्रिया दिसते. जजमेंटल असणारं या ठिकाणचा भाग दिसतो. जजमेंट. ओके. पुढचा याच्यातला 5वा प्रश्न या टीचिंग ॲप्टिट्यूडचा. CA स्टँड्स फॉर. इंग्रजी दीर्घरूप आहे काय, इंग्रजीचे दीर्घरूप आहे. मग त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. कम्प्युटर असाइन असिस्टेड लिमिटेशन, कम्प्युटर अरेंज इन्स्टॉलेशन, कम्प्युटर अरेंज्ड काय म्हणता येईल की त्यामध्ये इंडक्शन और कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स त्यापैकी काय आहे, काय आपल्याला त्या ठिकाणचा प्रश्न काय आलेला आहे बघा तो बघितला पाहिजे बघा. ह्या ठिकाणचा प्रश्न जो आहे तो बघितला पाहिजे. कशा प्रकारचे प्रश्न आहेत किंवा काय आहेत. मग काय दिलं CAI म्हणजे काय, CAI म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे बघा. CAI म्हणजे काय. चला उत्तर बघू त्याच्यातलं काय दिलेलं आहे. उत्तर काय आहे सांगा बघू, तुम्ही सांगा.
काय उत्तर आहे बघा, समजून सांगता आलं पाहिजे बघा. कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन आहे बघा. संगणक संदर्भात संगणकाच्या सहाय्यक संदर्भात असणाऱ्या सूचना म्हणजेच काय इन्स्ट्रक्शन्स आपल्याला ठिकाणी असणाऱ्या दिसतात बघा. ओके, चला आता आपण ह्यातले पेपर 1 बरोबर काही पेपर 2च्या काही घटक आपण या ठिकाणी समजून घेतले. नाउ विल टॉक अबाउट द युनिट नंबर 4 ऑफ पेपर नंबर 2 हिस्ट्री. त्याच्या सिलेबसमध्ये आता उतरूयात बघा. त्याचा सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये काय प्रकारचा आहे बघा, तो सिलेबस समजून घेऊया बघा. मेडिवल इंडियाचा सिलेबस जो आहे तो दिल्ली सल्तनत पिरियड ते अकबर आहे, दिल्ली सल्तनतपासून सल्तनत पिरियड आहे, भक्ती चळवळ आहे, सुफी चळवळ आहे, प्रादेशिक सत्ता नंतरचे आलेले आहेत, मग मुघल काय प्रकारचा आहे, कशा प्रकारचा आहे सत्ता, हे सगळं बघायचं आहे बघा. त्यातलं काय पहिला जो पॉईंट आहे बघा त्याला काय म्हणलेलं आहे, सोर्स ऑफ मेडिवल इंडियन हिस्ट्री. भारतीय मध्ययुगीन इतिहासाचे साधन. सोर्स भारतीय मध्ययुगीन इतिहासाची साधनं आपल्याला त्या ठिकाणची बघायची आहे. त्यात आर्किओलॉजिकल काय म्हणतंय, आर्किओलॉजिकल पुरातत्वीय अभिलेखीय एपिग्राफ म्हणजे अभिलेख न्यूमिस्मॅटिक म्हणजे नाणकशास्त्रातनं काय आपल्याला अभ्यास आहे बघा. आर्किओलॉजिकल सोर्सेस आर द आर्किओलॉजीमध्ये काय अभिलेख पण आहेत, त्यात इन्स्क्रिप्शनचाही अभ्यास त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला काय न्यूमिस्मॅटिक सोर्सेस म्हणलेलं आहे. न्यूमिस्मॅटिकमध्ये काय म्हणलेलं नाण्यांचा अभ्यास म्हणजे अकबराच्या काळातलं नाणं काय होतं, काय म्हणतात ऐबकाच्या नाण्यातलं काळातलं नाणं, अल्तमिशच्या काळातलं नाणं. आपण जर फ्रॉम अर्ली मिडियल फाउंडेशन ऑफ दिल्ली सल्तनत जर बघितलं तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिसायला लागतील बघा. फाउंडेशन ऑफ दिल्ली सल्तनत. त्यानंतर बघा मटेरियल एव्हिडन्स म्हणलेलं आहे, भौतिक जे पुरावे आहेत तेच आपण यालाच काय म्हणलेलं आहे, ज्या हिस्टॉरिकल रिमेन्स आहेत किंवा मटेरियल रिमेन्स आहेत तेही आपल्या या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मटेरियल रिमेन्स कोणत्या कोणत्या गोष्टी राहिलेल्या आहेत बघा. मटेरियल रिमेन्स पण आपल्याला किंवा मटेरियल एव्हिडन्स बघणं गरजेचं आहे. मोन्युमेंट्स म्हणलेलं आहे, मोन्युमेंट्स म्हणजे स्मरणिकाज, जसे ताजमहाल आहे मोन्युमेंट्स म्हणतो आपण, लाल महाल आहेत मोन्युमेंट्स आहे, किल्ले शिवाजी महाराजांचे किल्ले मोन्युमेंट्स आहेत, तसं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा. मोन्युमेंट्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे बरोबर, मोन्युमेंट्स. त्यानंतरचा भाग आहे बघा क्रोनिकल म्हणजे प्रवास वर्णन आहेत बघा. जे परकीय प्रवासी भारतात आलेले आहेत की दिल्ली सल्तनत काळात आलेले असणारे आणि मुघल पिरियडमध्ये असणारे किंवा प्रादेशिक सत्ता म्हणजे मराठा एम्पायरमध्ये आहे, बहामनी आहे, विजयनगरमध्ये आहे, या ठिकाणी जे जे घटक आलेले आहेत किंवा ज्या ज्या प्रवाशांनी येऊन त्या काळाचं किंवा त्या राजाचं किंवा त्या परिस्थितीचं जे वर्णन केलेलं आहे याच्याबद्दलची माहिती. म्हणजे जसं आपण म्हणणार की बाबा अब्दुल रझाक आला होता विजयनगर साम्राज्यामध्ये, मग त्यानं काय सांगितलं त्याचा पण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग काय म्हणा पीटर मुंडे आला होता तर कधी आलता त्याचा अभ्यास करणं, वसाप आलता म्हणजे अर्ली मिडियममध्ये त्याचा अभ्यास करणं. तसं मिडिवल काळात ज्या ज्या काळात ट्रॅव्हेनियर आहे बघा, ट्रॅव्हेनियर नावाचा विचारवंत आहे, बर्नियर नावाचा विचारवंत आहे जो किंवा प्रवासी आहेत म्हणजे अरेबिक आहे, ग्रीक आहे, ह्या दोन ठिकाणातनं जे काही फॉरेन ट्रॅव्हलर अकाउंट आलेले आहेत परकीय प्रवासी त्यांचं लेखन आपल्याला त्यात बघायचं आहे. क्रोनिकल म्हणजे काय कधी कधी काय म्हणलेलं आहे बघा कोर्ट दरबारी जे लेखन आहे तेही बघायला पाहिजे. राजदरबारातलं म्हणजे एखादा राजकवी आहे, जसं आपण हरिश्चरित्र बघितलं तर बघा काय कोर्ट पोएट असणारा, तसं काय क्रोनिकल्स पण आपल्याला बघायचं. दफ्तरखाना आपल्याला त्याच्यात बरोबर बघायचं. दफ्तरखाना काय आहे, लिटररी सोर्सेस म्हणले वाङ्मयीन सोर्सेस बघायचे. त्यामध्ये पर्शियन आहे, संस्कृत आणि रिजनल लँग्वेजेस म्हणजे पर्शियन भाषेतले, संस्कृत भाषेतले आणि प्रादेशिक भाषांमधले असे आपल्याला काही काय म्हणता येईल की बघायचे घटक आहेत बघा. अशा पद्धतीनं त्याचे जे वाङ्मयीन सोर्स आहेत तेही या ठिकाणी बघायचे. वाङ्मयीन स्त्रोत बघितलं पाहिजे. वाङ्मयीन स्त्रोत बघितलं तरच त्या गोष्टी आहेत बघा. वाङ्मयीन स्त्रोत जर नाही बघितलं तर तुम्हाला ते कळणार नाही बरोबर. दफ्तरखाना म्हणलेला आहे, दफ्तरखाना काय आहे तेही बघायचं आहे.
व्हॉट इज मीन बाय दप्तरखाना. दप्तरखानाचा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला किंवा कशाला दप्तरखाना म्हणलं जातं किंवा दप्तरखाना म्हणजे काय, काय दप्तरखाना म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. बघा दप्तरखाना कशाला म्हणलं जातं, त्याची व्याख्या काय, त्याची वैशिष्ट्य काय, ह्या पद्धतीने ह्या गोष्टीकडे बघायला पाहिजे. बघा त्या गोष्टीकडे म्हणजे मेडिवल सोर्सेसकडे आपण बघितलं पाहिजे. बघा मेडिवल सोर्सेसकडे आपण बघितलं पाहिजे. ओके. त्यानंतरचा भाग आहे बघा पुढचा आहे बघा फरमान. फरमान म्हणजे काय, कशाला फरमान म्हणा, फतवा काय आणि फरमान काय, हा घटक पण समजून घेतला पाहिजे. फरमान काय आणि फतवा काय हे कळायला पाहिजे. फरमान दिलेलं आहे, फरमान म्हणजे काय हा घटक पण सिलेबसमध्ये आपल्याला प्रश्न एक टर्म विचारले. फरमान्स मीन्स, फरमान मीन्स, फरमान कशाला फरमावलं म्हणलं जातं बघा. फरमान केलं, कोण फरमान करतं किंवा फरमानाची असणारी व्याख्या किंवा त्याचं असणारं महत्त्व, छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. बघा त्यातला असणारा भाग या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा भाग आहे फरमान झाल्यानंतर बहीज आहे. बहीज, पोतीज आणि अकबरात ह्या तिन्ही टर्म एकमेकाला अल्टरनेटिव्ह दिलेत किंवा ऑब्लिक करून दिलेले. बघा अकबरात, बही, पोती आणि अकबरात. फॉरेन ट्रॅव्हलरमध्ये पर्शियन आहे ना अरेबिक आहे. फॉरेन ट्रॅव्हलर पर्शियन आणि अरेबिक असलेलं दिसतं. त्याच्यानंतरचा भाग आहे बघा पॉलिटिकल डेव्हलपमेंट. राजकीय विकास काय झालेला आहे. राजकीय विकास मेडिवल या सोर्सेसच्या आधारे राजकीय विकास समजून घ्यायचा आहे. बघा म्हणजे दिल्ली सल्तनत कसं आलेलं आहे, घुरी कशा आलेल्या आहेत, घुरी नंतर काय म्हणलेलं आहे, तुर्क कसे आले आहेत, तुर्क नंतर खलजी आहे. बघा घुरी, तुर्क, खलजी, मग आपल्याला काय म्हणलेलं आहे, त्याच्यानंतर मग तुगलक आहे, सय्यद आणि लोधी आहेत. मग काय म्हणलेलं आहे की पॉलिटिकल हिस्ट्री 4थ्या युनिटमध्ये आपल्याला बघायची. काय वी हॅव टू अंडरस्टँड द पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ द दिल्ली सल्तनत पिरियड ऑर द सल्तनत पिरियड. त्यामध्ये आपल्याला मग फाउंडेशन ऑफ दिल्ली सल्तनत बघायचं आहे. मग कोणाच्या काळात घुरी कोण आले, घुरी नंतर काय म्हणलेलं आहे तुर्क आलेले दिसतात. बघा तुर्क कशा पद्धतीने आलेले. मग तराई, बॅटल ऑफ तराई पहिलं काय, बॅटल ऑफ तराई दुसरं काय, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण जे काय आहे त्याच्या काळात कशा पद्धतीनं तुर्की आपल्याला ठिकाणी आलेले दिसतात. त्यानंतर बघा तुघलक बघायच्या. तुघलकांमध्ये आपल्याला बघितलं जलालुद्दीन काय म्हणतात खलजी बघितले, जलालुद्दीन खलजी आणि अलाउद्दीन खलजी. मुबारक शाह खलजी परत आहे बघा 1316 ते 20. परत आपल्याला तुघलकांमध्ये जर आपण गेलं काय काय म्हणता आलं बघा तुघलक, घियासुद्दीन तुघलक, मोहम्मद बिन तुघलक, फिरोज शाह तुघलक हे आपल्याला महत्त्वाचे. 1320 पासून आपल्याला हा कालखंड चालू होतो तुघलकांचा. त्याच्या अगोदर 1290 ते 1320 पर्यंत आपल्याला तुघलक खलजी घराणं दिसतं. मग तुघलक झाल्यानंतर मग सय्यद घराणं आहे बघा 1414 पर्यंत असणार दिसतं बघा, किंवा 1446 पर्यंत 56 पर्यंत काहीतरी आहे बघा, बघून एकदा क्रोनॉलॉजी. मग नंतर लोधी घराणं आहे 1526 पर्यंत लोधी आहे बघा. लोधींचा पराभव केला आणि मग कोण बाबरनं पराभव केला, त्याला बॅटल ऑफ पानिपत पहिलं म्हणलं जातं बघा. लोधींना पराभूत करून तर बाबर सत्तेवर आलेला दिसतं बघा. काय लोधींना पराभूत करून तर बाबर सत्तेवर आलेला दिसतो. त्यानंतरचा भाग आहे बघा डिक्लाइन ऑफ दिल्ली सल्तनत. मग दिल्ली सल्तनतचा ऱ्हास कसा झाला हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे, की काय काय कारणं होती, कशा पद्धतीची कारणं होती, मग कोणत्या कारणामुळे तो दिल्ली सल्तनत ऱ्हासाला गेली. बरोबर. हे दिल्ली सल्तनतमध्ये आपण जे काही किती घराणे आहेत बघा 1 2 3 4 5 6 घराणे आणि त्याच्यानंतर त्याचा डिक्लाइन. मग आपल्याला म्हणलं बोलता येईल फाउंडेशन ऑफ मुघल एम्पायर. दिल्ली सल्तनतला एम्पायर म्हणलेलं नाही, पण मुघलला मुघल एम्पायर म्हणलेलं आहे. काय लॉजिक असेल बघा त्या पाठीमागचं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मुघल एम्पायर आणि दिल्ली सल्तनत. मुघल एम्पायर आणि दिल्ली सल्तनत यामधला काय मूलभूत फरक आहे बघा. प्रश्न जर हा एकदा विचारला तर बघा, जे कोणी UPSC करत असतील ह्याच्याबरोबर त्यांना माहिती असावं की
UPSC इंटरव्ह्यूला एका UPSC ऑप्शनल असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला होता की सल्तनत पिरियड आणि काय म्हणता येईल की त्याचबरोबर काय मुघल पिरियड यामधला मूलभूत फरक काय आहे, सल्तनत आणि याच्यामध्ये कोणता फरक तुम्हाला जाणवतो किंवा काय फरक आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. काय बघा तुम्ही सांगा बघू, तुमचं BA झालेलं आहे, MA झालेलं आहे किंवा मास्टर झालेलं आहे आणि तुम्ही त्याच्यातला अभ्यास आहे असं आपण मानतो, तर काय झालेलं आहे बा, काय फरक दिसतो आपल्याला, सांगा बघू काय फरक दिसतो. काय फरक दिसतो. काय दिसतो फरक सांगा बघू, सांगता आलं पाहिजे बघा. जर सांगता आला नाही तर मात्र आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे बघा. मूलभूत फरक कळायला पाहिजे बघा. मग त्यामध्ये बाबरनं कशी प्रकारची स्थापना केली, मुघल एम्पायरची 1526ला लोधींसोबत लढाई करून 1526ला मुघल घराण्याची स्थापना दिसते. तर हुमायून दोन घराणे, दोन राजे महत्त्वाचे आलेले दिसतात. त्याच्यानंतर आहे बघा सूर साम्राज्य किंवा शूर डायनेस्टी आपल्याला आलेली दिसते. सूर डायनेस्टी आपल्याला आलेली दिसते. त्याच्यानंतर दुसरं पानिपत झालं आणि दुसऱ्या पानिपतमध्ये एक्सपान्शन अँड कन्सोलिडेशन फ्रॉम द विस्तार आणि एकीकरण आपल्याला अकबराच्या नेतृत्वाखाली मुघल साम्राज्याचं कसं झालं. बैराम खान काय प्रकारचा आहे बघा. बैराम खाननं अकबराला गादीवर बसवलं आणि त्या पद्धतीचं कामकाज आपल्याला हाकलेलं दिसतं का चालवलेलं दिसतं. मग अकबर झाला. अकबरामध्ये आपल्याला मुघलांचे आपलं एक टर्म्स आहे बघा, एक निमोनिक्स म्हणतो आपण, ते आपण हे वापरून घ्या. भाजसा आपण त्याला न्यूमॉनिक्स म्हणलेलं आहे. NCERT सांगितलेलीच आहे बघा ही न्यूमॉनिक्स. इट्स नॉट आवर, इट्स फ्रॉम द NCERT बुक. NCERTच्या बुक्समधून आलेली ही न्यूमॉनिक्स आहे. काय बघा, भाजसा, BHAJSA, म्हणजे आपल्याला ग्रेटर मुघल जे आहेत ते सगळे त्यांचे नावं त्या ठिकाणी येतात बघा. एव्हरीथिंग रिलेटेड टू ग्रेटर मुघल. बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेब, आलमगीर औरंगजेब, हे आपल्याला त्यात असणारे ग्रेटर मुघल. लॅटर मुघल वेगळे आहेत बघा. सय्यद ब्रदर्स आहे, काय म्हणतात की अकबर दुसरापर्यंत आपल्याला बघायला लागतं ते. मग त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, डिक्लाइन ऑफ मुघल एम्पायर आणि डिक्लाइन ऑफ दिल्ली, ह्याची तुलनात्मक पण चर्चा करून बघू काय फरक आहे बाबा दोन्हींच्यामध्ये. तुलनात्मक अभ्यास केला तर दोघांच्या मर्यादा पण आणखी वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी कळेल. ते बघा, मुघल साम्राज्य ऱ्हासाला काय गेलं, मग काय म्हणलं जातं, मनसबदारीमुळे गेलं का, किंवा वीक रोलरमुळे गेलं का, किंवा डेक्कनच्या पॉलिसीमुळे प्रॉब्लेम झाला, की आणखी कशानं डेक्कन सल्तनत किंवा मुघल एम्पायर ऱ्हासाला गेलं, तेही आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. त्यानंतर जा बघा लॅटर मुघल म्हणलं, उत्तर मुघल म्हणलेलं आहे. उत्तर मुघल, ग्रेटर मुघल झाल्यानंतर उत्तर मुघल आपल्याला कोणत्या कोणत्या आहेत बघा. 1857च्या उठावापर्यंत आपल्याला बहादूरशाह जफर हा शेवटचा मुघल म्हणलं जातं. तोपर्यंत आपल्याला लॅटर मुघल दिसतात बघा. 1707 पासून जी मुघलांची लॅटर डायनेस्टी चालू होते किंवा त्या ह्याला म्हणलं जातं की लॅटर मुघल्स. त्यामध्ये मग वेगळ्या प्रकारचं मग विघटन झालेलं आहे बघा. पहिल्यांदा राज झाला या ठिकाणी, मग इथून विघटन व्हायला सुरुवात. विघटन ही अशी प्रक्रिया आहे बघा. विघटन म्हणजे काय, सत्ता आहे अशीच राहते पण ती तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेली असते.
सत्ता आहे अशी राहते, पण ती तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेली असते. त्याला आपण विघटन नावाचा कॉन्सेप्ट वापरला जातो. त्यानंतर आहे बघा विजयनगर म्हणलेलं आहे. विजयनगर साम्राज्य आणि ते बहामनी. दख्खन सल्तनतमध्ये काही नावं दिलेली आहेत बघा, ज्यामध्ये बिजापूर आहे, गोलकोंडा आहे, बिदर आहे, बेरार आहे आणि अहमदनगर आहे. मग त्यांचा उदय कसा आहे, विस्तार कसा आहे आणि विघटन कसं आहे हे आपल्याला तुलनात्मकदृष्ट्या किंवा एकत्रित स्वरूपात बघता येईल. मग पूर्वेकडले गांग घराणं काय आणि सूर्यवंशी घराणं काय, गजपती ही आपल्याला पूर्वेचे गांग अगोदर पण होते ना, आता पण आहेत बघा. म्हणजे अर्ली मिडलमध्ये पण पूर्वेचे गांग घराणे आपल्याला असलेले दिसतात. या ठिकाणी पण आपल्याला पूर्वेचे गांग घराणे आणि सूर्यवंशी घराणं गजपतीचं बघणं. नंतर मग मराठा राईज आहे बघा, राईज ऑफ मराठा अँड द फाउंडेशन ऑफ स्वराज. मराठ्यांचा उदय आणि स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी कशी केली. शिवाजी महाराजांनी कशी केली. शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्याची स्थापना केली ते आपल्याला बघायचं. त्याच्यानंतरचं काय बघा, एक्सपान्शन कसं झालेलं आहे आणि पेशवा अंतर्गत एक्सपान्शन कसं झालेलं आहे. मग शिवाजी महाराज झाले, पेशवे आलेत. 1720 पासून परत पेशवा बल्लाळ बाजीराव प्रथम म्हणलेलं, बाळाजी विश्वनाथ पासून ते शेवटच्या पेशवा दुसऱ्यापर्यंत काय आपल्याला बाजीराव दुसरा. मुघल मराठा रिलेशन्स कसे होते, मुघल मराठा संबंध 1526 पासून ते नंतरपर्यंत 1707 पर्यंत मराठ्यांसोबत मुघलांचे संबंध कसे होते तेही आपण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे बघा मराठा कॉन्फेडरेशन, मराठा राज्य संघ काय आहे तीही आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. मग कॉजेस ऑफ डिक्लाइन म्हणलेलं आहे. मग ऱ्हासाची कारणं काय आहेत, मराठ्यांच्या ऱ्हासाची कारणं कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहेत ते बघणं गरजेचं आहे. मराठ्यांच्या ऱ्हासाची कारणं काय आहेत आणि कोणत्या प्रकारची कारणं आपल्याला दिसतात जे आपल्याला अभ्यासले गेली पाहिजेत. बघा काय अभ्यास केला पाहिजे, त्याचा इम्पॉर्टंट आपल्याला त्यात बघायचं. ही झाली पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ द मिडिवल पिरियड, मध्ययुगीन कालखंडाचा हा राजकीय इतिहास झाला. आता आपण बघायचं आहे तो प्रशासकीय आणि आर्थिक इतिहास बघायचा. पॉलिटिकल अँड द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्ट्री, लॅटरली द इकॉनॉमीज आहे बघा, प्रशासकीय आणि राजकीय अर्थशास्त्रीय इतिहास आहे, त्यामध्ये उद्योग आहेत बघा. त्यानंतर मग आपल्याला जे बघायचं आहे सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास किंवा भक्ती चळवळ आहे, ती तिसऱ्या युनिटमध्ये आहे, म्हणजे युनिट नंबर 6 मध्ये बघा. आता याच्यामध्ये 5व्यात जर आपण बघायला लागलो प्रशासन आणि अर्थव्यवस्था हा घटक या ठिकाणी बघायचा. प्रशासन आणि अर्थव्यवस्था, ॲडमिनिस्ट्रेशन अंडर द सल्तनत, प्रशासन सल्तनत अंतर्गत कशा स्वरूपाचं होतं. नेचर ऑफ स्टेट, राज्याचं स्वरूप काय होतं, काय राज्याचं स्वरूप काय होतं तेही बघितलं पाहिजे आपण. राज्याचं स्वरूप काय होतं तेही बघितलं पाहिजे. त्यानंतर आहे बघा नेचर ऑफ स्टेट्स, थिओक्रेटिक ऑर द थिओसेंट्रिक, राज्य स्वरूप थिओक्रेटिक होतं की थिओसेंट्रिक होतं, राज्याचं जे स्वरूप आहे थिओक्रेटिक होतं की थिओसेंट्रिक होतं हेही आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे बघा प्रादेशिक आणि स्थानिक, काय केंद्रित, प्रादेशिक आणि त्याचबरोबर किंवा केंद्रित, प्रांतिक आणि स्थानिक प्रशासन कशा स्वरूपाचं होतं आणि वारसा युद्धाचा कायदा काय होता. म्हणजे आता मला वाटलं मी कनिष्ठ जरी पुत्र असलो तरी मला ते सत्ता ताब्यात घेता येऊ शकत होती का, तो नियम काय होता, वारसा कायदा मिडिवल काळात कशा पद्धतीने लागू होता. मग तो वारसा कायदा
ना आपण म्हणू शकतो का की वारसा कायद्यातनं रजिया सुलतान सत्तेवर आली, MBT सत्तेवर आले. MBT म्हणजे काय, मोहम्मद बिन तुगलक. त्यासाठी आपण MBT हा शॉर्ट फॉर्म वापरतो. AK म्हणजे अल्लाउद्दीन खलजी, यासाठी आपण AK शब्द वापरतो. त्यानंतर शेरशाह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म, शेरशाहच्या प्रशासकीय सुधारणा काय स्वरूपाच्या आहेत. त्यामध्ये मुघल प्रशासन काय प्रकारचं होतं, पहिल्यांदा बघितलं ॲडमिनिस्ट्रेशनचा काय बघितला, त्यानंतर प्रशासकीय घटक बघितला, मग प्रशासकीय संरचना डेक्कनमधले काय आपल्याला बघायचे. मुघल प्रशासन केंद्रित, प्रांतिक आणि स्थानिक. मनसबदारी काय होते, जहागीरदारी. जहागीरदारी क्रायसिसमुळं मुघल सत्ता डिक्लाइनला गेली का, बिकॉज ऑफ जहागीरदारी क्रायसिस द डिक्लाइन ऑफ मुघल वॉज हॅपन. मुघल सत्ता ऱ्हासाला काय गेली, तर बिकॉज ऑफ जहागीरदारी क्रायसिस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम इन द डेक्कन, प्रशासकीय जी व्यवस्था आहे ती डेक्कनमधली बघितली. त्यामध्ये विजयनगर आहे, विजयनगरचं राज्यसंस्था आणि राजकीयता बघितली. बहामनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, मराठा ॲडमिनिस्ट्रेशन मधला याच्यावर 2025ला प्रश्न आहे बघा. अष्टप्रधान मंडळ, अष्टप्रधान मंडळ याच्यावर प्रश्न आलेला आहे 2025ला, जून 2015 सॉरी 2025. नंतर आहे बघा फ्रंटियर पॉलिसी अंडर दिल्ली सल्तनत अँड द मुघल. इंटरस्टेट रिलेशन्स ड्युरिंग द सल्तनत, आंतरराज्य संबंध मुघलांच्या आणि दिल्ली सल्तनतच्या काळात कसे होते. फ्रंटियर म्हणजे वायव्येकडल्या दिशा किंवा सीमारेषेचे संबंध मुघलांच्या आणि दिल्ली सल्तनतच्या काळात कसे होते तेही आपल्याला बघायचं आहे. मग शेतीतलं उत्पादन काय होतं, शेती उत्पादन आणि सिंचन व्यवस्था कशा स्वरूपाची होती. शेती उत्पादन आणि सिंचन व्यवस्था काय स्वरूपाची होती. ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी ग्रँड ॲग्रिकल्चरल लोन, अर्बनायझेशन अँड द डेमोग्राफिक स्ट्रक्चर, नागरीकरण आणि लोकसंख्येची संरचना, म्हणजे लोकसंख्या कुठल्या प्रकारची होती, काय काय होतं लोकसंख्येमध्ये, कोणता कोणता घटक होता तेही आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. बघा आणखी काय बघितलं त्याच्यामध्ये, जर पहिला उद्योग, कोणत्या प्रकारचे उद्योग आपल्याला असलेले दिसतात बघा मुघल किंवा दिल्ली सल्तनत काळात. त्यामध्ये कॉटन आहेत, हँडीक्राफ्ट आहे, ॲग्रो बेस इंडस्ट्री शेती आधारित असणारे उद्योग आहेत, वस्त्रोद्योग आहे, हातमाग उद्योग आहे, संघटन काय प्रकारचं, फॅक्टरीज आणि टेक्नॉलॉजी कोणत्या प्रकारची होती, कारखाने आणि तंत्रज्ञान कोणत्या स्वरूपाचं होतं. नंतर आहे बघा ट्रेड अँड कॉमर्स, म्हणजे व्यापार आणि वाणिज्य काय स्वरूपाचं आहे. त्याबरोबर राज्याची धोरणं काय काय होती, इंटरनल आणि एक्सटर्नल ट्रेड काय होता, अंतर्गत आणि बहिर्गत व्यापार कशा स्वरूपाचा होता. युरोपियन व्यापार आणि व्यापाऱ्यांची केंद्र कोणती होती आणि बंदरं कोणत्या स्वरूपाची होती, कुठं कुठं बंदर होती. वाहतूक आणि संप्रेषण म्हणजे ट्रान्सपोर्ट्स अँड द कम्युनिकेशन, म्हणजे संप्रेषण, कम्युनिकेशनसाठी वापरला गेलेला शब्द या ठिकाणी संप्रेषण आहे. बघा वाहतूक आणि संप्रेषण काय स्वरूपाचं होतं तेही आपल्याला या ठिकाणी बघायचं. बघा काय स्वरूपाचं होतं. त्याच्यानंतरचा भाग बघायचा आहे बघा हुंडीवर आलेला प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा. त्यामुळे हा काय डाऊट नाही बघा. याच्यावर बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे एक क्रेडिट सिस्टम टाईप असणार. हुंडी म्हणजे क्रेडिट असण्यासारखं, किंवा त्याच्यावरती आपल्याला काही ना काही वस्तू मिळू शकत होती. क्रेडिट सिस्टीम काय, क्रेडिट सिस्टीम काय स्वरूपाचं आहे ती आपल्याला या ठिकाणचं बघणं गरजेचं होतं. त्यानंतर काय बघा इन्शुरन्स म्हणलेलं आहे. स्टेट इन्कम राज्य संस्थेचे असणारं उत्पन्न आणि खर्च काय होता. नाणे काय करन्सी काय स्वरूपाची होती. मिंट सिस्टम नाणे पाडण्याची पद्धत काय होती, किंवा दुष्काळ आणि दुष्काळासंदर्भात शेतकऱ्यांचे झालेले उठाव बंड. नंतर बघा सोसायटी आणि कल्चर, समाज आणि संस्कृती आपल्याला बघायचे. समाज संस्कृती बघायची आहे. समाज आणि संस्कृती, त्यामध्ये सामाजिक संघटन, सामाजिक संरचना, सामाजिक संघटन आणि सामाजिक संरचना. सुपी आहे, सुपी त्यांची ऑर्डर काय स्वरूपाची आहे,
बिलीफ आहे आणि प्रॅक्टिसेस. लिडिंग सुफी संत, सोशल सिंक्रोनायझेशन काय स्वरूपाचं होतं. भक्ती चळवळ आपल्याला बघायची आहे. भक्ती चळवळीमध्ये आपल्याला बरेच घटक बघायचे आहेत बघा. भक्ती चळवळीमध्ये शैविझम आहे, वैष्णविझम आहे आणि शक्तिझम, शाक्तपंथ म्हणलेला आहे. नंतर सेंट ऑफ मिडिवल पिरियड काय म्हणतात की संत मध्ययुगीन काळातील किंवा मध्ययुगीन भारतातील संत, नॉर्थ अँड साऊथ मधले, उत्तरेकडले आणि दक्षिणेकडले, त्यातल्या त्यात त्यांचा इम्पॅक्ट काय झालेला आहे सोशो पॉलिटिकल रिलिजियस लाईफवर, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनावर काय परिणाम झाले. मध्ययुगातील संत, स्त्री संत किंवा ज्या संत स्त्रिया होत्या त्यांची माहिती. शीख मुवमेंट आहे बघा, शीख चळवळ असणारी दिसते बघा. गुरु नानक देव हिज टीचिंग, त्यांची शिकवण आणि त्यांचं असणारं व्यवहारातलं रूपांतर. आदिग्रंथाची माहिती आपल्याला विचारली. आदिग्रंथावर नामदेवाचा उल्लेख आहे बघा, त्याच्यावरती जून 2025ला प्रश्न आले. आदिग्रंथामध्ये नामदेवाचा उल्लेख आहे, त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी आली गेलेली दिसते. खालसा पंथ काय आहे, सोशल क्लासिफिकेशन मध्ये सामाजिक वर्गीकरण. रुलिंग क्लास आहे, मेजर रिलिजियस ग्रुप्स. उलेमाज आहेत, द मर्कंटाईल अँड द प्रोफेशनल क्लासेस. राजपूत सोसायटी, राजपूत समाज काय आहे, राजपूत समाज काय आहे ते बघायचं आहे. ग्रामीण समाज म्हणलेला आहे, रुरल सोसायटी. ग्रामीण रुरल. पेटी चिफ्टेन्स, विलेज ऑफिशियल्स, कल्टिवेटर अँड नॉन कल्टिवेटिंग क्लास. कारागीर काय प्रकार, लागवड न करणारे कारागीर आपल्याला दिसतात बघा. त्यानंतर आहे बघा पोझिशन ऑफ वुमन, जनाना सिस्टीम. देवदासी सिस्टीम काय स्वरूपाची, महिलांचं स्थान. शिक्षणामध्ये काय विकास झाले होता, डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन. मग शिक्षणाची केंद्र जसं प्राचीन मध्ये बघितलं ते. करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम काय होता, मद्रासा एज्युकेशन काय स्वरूपाचं होतं. फाईन आर्ट्स म्हणलेलं आहे, मेजर स्कूल्स ऑफ पेंटिंग, पेंटिंगचे महत्त्वाचे स्कूल्स. मुघल आहे, राजस्थानी आहे, पहाडी आहे, गरवाली आहे. डेव्हलपमेंट ऑफ म्युझिक आहे, संगीताचा विकास काय झाला. कला आणि स्थापत्य कला विचारतात. इंडो इस्लामिक आर्किटेक्चर, मुघल आर्किटेक्चर, रिजनल स्टाईल्स, इंडो अरेबिक आर्किटेक्चर, मुघल गार्डन. मुघल गार्डन, मुघल गार्डन प्रसिद्ध आहेत बघा. काय मुघल गार्डन प्रसिद्ध आहेत. मुघल गार्डन बद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की काय काय बघा मुघल गार्डन, त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला लागते. ओके, त्याच्यानंतरचा भाग आहे बघा मुघल गार्डन. तर मग मुघल आर्किटेक्चर, रिजनल स्टाईल, इंडो अरेबिक आर्किटेक्चर, मुघल गार्डन, मराठा फोर्ट्स, मराठ्यांचे असणारे फोर्ट्स, किल्ले म्हणतो आपण त्याला, आणि श्राईन्स आहेत ते टेम्पल्स आहेत. ओके, आपला मे बी मला असं वाटतं बघा यातला हा भाग राहिला होता बघा, थोडक्यात असं वाटतंय झाला असा. अल्बेरोनीचं अकाउंट म्हणलं की थोडक्यात माहिती बघू बघायची. डिटेल आपल्याला एक नोट त्याची आहे आपल्याकडे, त्यातनं अल्बेरोनीचं लेखन बघूया बघा. अल्बेरोनीचं अकाउंट समजून घेऊया बघा. अल्बेरोनी काय काय भारताबद्दलची माहिती दिलेली आहे किंवा ती विस्तृत पद्धतीनं दिलेली आहे. त्याच्यातलं काही घटक आपल्याला अल्बेरोनीवर जर प्रश्न आला तर तो समजण्यासाठी किंवा त्याचं उत्तर काढण्यासाठी आणखी सोपं जावं ह्या दृष्टिकोनातून आपण बघूया अल्बेरोनीचं अकाउंट काय आहे बघा. झालेलं आहे आपलं ते, तुम्हाला असं वाटत नाही की झालेलं नसेल, पण एकदा डिटेल इन्फॉर्मेशन एकदा बघून घ्या. एकदा डिटेल इन्फॉर्मेशन बघून घ्या त्याच्याबद्दलची काही जे आहे ते. चला त्याच्याबद्दल बघू अल्बेरोनीचं अकाउंट. मग सोर्सेसला, ॲक्च्युअल सोर्सेसला बघूया बघा. ॲक्च्युअल सोर्सेस काय आहेत ते बघूयात बघा. अल्बेरोनीज इंडिया म्हणलेलं आहे. काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघू बघा.
लेखन काय स्वरूपात आहे बघा. अल्बेरुनीज इंडिया काय त्यामध्ये सांगलेलं आहे. अल्बेरुनो 970 ते 1039 भारतामध्ये बघा, त्याचा कालखंड 970 त्याचं 39. अबू रेहान मोहम्मद बिन अहमद किवा प्रदेशाचे किव नावाचं ठिकाण आहे बघा, किवा प्रदेशात जन्म खुरासन प्रांतात असणारं ठिकाण आहे. खुरासन प्रांत आपल्याला त्याच्यात असणार दिसतं. मोहम्मद गजनी बरोबर भारतात कधी आला? मोहम्मद गजनी सोबत भारतात आला. ओके, 1017 भारतात आला. किताब व ताहिक मा लिल हिंद, किताब ए हिंद नावाचं पुस्तक लिहिलं. किताब ए हिंद नावाचं पुस्तक लिहिलं. अल्बेरुनीच्या लेखनाचे विशेष काय आहे बघा. तर आपल्या गुरुला अबू साहेल याला हे लिखाण दाखवले आणि तपासून घेतलं. म्हणजे जे लिहिलं ते खरंच आहे असं नाही, त्यानं त्याच्या गुरुकडून ते तपासून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये आणखी काय ॲड करता येईल का बघितलं आणि त्यानुसार त्याने ॲड केलं गेलं किंवा लिहिलं गेलं. स्वतः संस्कृतचा अभ्यास केला आणि संस्कृत ग्रंथ अभ्यासले. सिंध पंजाब प्रांतामध्ये संस्कृतचा अभ्यास करून मग त्याचं लेखनाच्या रूपांतरात केलेलं दिसतं. ग्रंथाबरोबरच ऐकीव माहिती व प्रत्यक्ष निरीक्षण यावर आधारलेले लेखन. फक्त ऐकूनच नाही किंवा ग्रंथावरच नाही, ग्रंथाबरोबर ऐकीव माहिती घेतली आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष अनुभव पण घेतला. हिस्ट्री लेखनमध्ये काय महत्त्वाचं आहे बघा, समकालीन लेखनामध्ये काय महत्त्वाचं आहे बघा. समकालीन लेखन कसं म्हटलं जातं त्याला, तर काय म्हटलं जातं, ग्रंथ म्हणलंय. ग्रंथ, ऐकीव माहिती, आणि प्रत्यक्ष अनुभव. या 3 गोष्टीचा आधार आपल्याला अल्बेरुनीच्या रायटिंगमध्ये दिसतो. त्याच्यामुळे त्याचं महत्त्वाचं का लेखन आहे किंवा त्यातला का सत्यता महत्त्वाची आहे त्या कारणामुळे. ग्रंथाबरोबरच ऐकीव माहिती आणि ऐकीव माहिती बरोबर प्रत्यक्ष अनुभव त्यानं समजून घेतलेला आहे बघा. तटस्थता आणि संशोधन वृत्ती हे महत्त्वाचे विशेष. आणखी काय बघा अल्बेरुनीचं महत्त्वाचं काय, तटस्थता म्हणजे कुठल्याच बाजूने एक झोकलेला नाही. तटस्थता, इम्पार्शियलिटी ऑर द न्यूट्रॅलिटी अँड द रिसर्च स्किल. संशोधन वृत्ती ही त्याच्या लेखनाचा विशेष आणि महत्त्वाचा भाग, हे महत्त्वाचे विशेष. अनेक संदर्भांना आत्मसात करण्याची शैली. हिंदुस्थानातील गुंतागुंतीच्या समाज व्यवस्थेचे आकलन. राजकीय आणि आर्थिक लेखनाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक लेखनाला महत्त्व. तर राजकीयच लिहिलं नाही किंवा आर्थिकच लिहिलं नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक लेखनाला महत्त्व. हिंदुस्थानातील विज्ञानाचा बारकाईने अभ्यास व त्यावर भाष्य. भारतातील वृत्तलेखनाची मीटर अँड अदर पेट्रो स्टाईल्स परंपरा, कथनाच्या निरनिराळ्या पद्धती यांचा अभ्यास करून अल्बेरुनीने केलेले लेखन. सामान्यांचे जीवन, त्यांची जीवनशैली, त्या जीवनशैलीला प्रभावित करणारे घटक या सर्वांचा विचार अल्बेरुनीने केलेला दिसतो. म्हणजे असंच नाही की राजा राजवाड्यांचाच इतिहास त्याने लिहिला का, नो. ही रोट अबाउट द कॉमन पीपल ऑल्सो, कॉमन मॅन ऑर द कॉमन पर्सन. त्यांचं दैनंदिन जीवन कशा पद्धतीचं आहे किंवा काय आहे याचाही अभ्यास त्याने केलेला दिसतो. आता आपण बघा एक एक घटक. अल्बेरुनीचे विज्ञानाविषयीचे लेखन काय आहे बघा. म्हणजे अल्बेरुनीज अकाउंटमध्ये अल्बेरुनीने सांगितलं विज्ञान काय सांगतोय बघा. प्रत्येक घटकाबद्दल अल्बेरुनी काय काय बोलतो. खुरासन प्रांतात कीव या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी जन्मलेला अल्बेरुनी.
विज्ञाना विषयीचे आकलन. विज्ञानाविषयीचे आकलन त्याच्यामध्ये काय सांगले, भारतातील विज्ञानाचा विचार करताना अल्बिरोने विज्ञान आणि तंत्रज्ञान व त्यावर भाष्य करणारा भूगोल यांचा अभ्यास केला. त्यामध्ये काय विज्ञान आणि तंत्रज्ञान बरोबरच भूगोलाचा अभ्यास करून मांडलेला आहे बघा. भूगोलाचा अभ्यास करून मांडलेला आहे बघा. भारतातील विज्ञानाच्या ऐतिहासिक परंपरेचा आढावा अल्बिरोने घेतलेला. या आढाव्यात प्रामुख्याने सांख्य तत्त्वज्ञानावरील विचार, वैशेषिकांचा विचार, ग्रीकांनी भारताला काही योगदान दिले आहे ते हे सांगितलेलं. खगोलशास्त्र त्याबद्दल पण आहे बघा. खगोलशास्त्राविषयी निरीक्षणे त्याने पुढील प्रमाणे नोंदवली आहेत. निरीक्षणे त्यातल्या त्यात काय बघा, वराहमिर बद्दल त्याने सांगितले बघा. वराहमिर खगोलशास्त्रज्ञाचा मोठा अभ्यासक होता असं मानलेलं आहे बघा. वराहमिर खगोलशास्त्रज्ञाचा मोठा अभ्यासक होता. ओके, त्याच्यानंतर आणखी काय बघू बघा. त्याचा काही मर्यादा सांगितल्या. वराहमिरने सूर्यग्रहण चंद्रग्रहण याविषयी माहिती दिली आहे. हिंदमध्ये सूर्यग्रहण चंद्रग्रहण यांना मोक्ष ही संज्ञा आढळते. खगोलाचे पुढील ग्रंथ तो नोंदवतो. विशिष्ट सिद्धांत विष्णुचंद्र. आणखी काय खगोलाचे आणखी काय ग्रंथ तो नोंदवतो बघा. त्याचा विशिष्ट सिद्धांत नावाचा तोही नोंदवतो बघा. विशिष्ट सिद्धांत त्यामधलं जे लेखन आहे बघा ते काय म्हणतात, विष्णुचंद्र. पुलिस सिद्धांत संयंत्र. रोमन सिद्धांत श्रीशैल्य. रोमन सिद्धांत श्रीशैल्य. सूर्य सिद्धांत लाट. सूर्य सिद्धांत लाट. ब्रह्म सिद्धांत ब्रह्मगुप्त. ब्रह्म सिद्धांत ब्रह्मगुप्त. पंचसिद्धिका वराहमिहिर. पंचसिद्धिका आपण बघितलेलं आहे. वराहमिहिर वर 5 अभ्यासकांचा मोठा प्रभाव होता असे तो नोंदवतो. वराहमिहिर बरोबरच काश्मीरातील खगोलशास्त्राचा अभ्यास त्याने नोंदवला आहे. काश्मीर पंडित उत्पल याचा राहुनरकरण हा महत्त्वाचा ग्रंथ आहे असे त्याने नोंदवलेला. काश्मीर पंडित त्या पुस्तकाचं नाव आणि त्या पंडिताचे नाव लिहिले बघा. काश्मीर पंडित उत्पल याचा राहुनरकरण हा महत्वाचा ग्रंथ असल्याचे त्याने नोंदवलेलं आहे. लिहून ठेवा. प्रश्न एक्सपेक्टेड आहे बघा. दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड इन युअर एक्झाम.
अल्बेरुनीच्या मते व्हरामीरच्या सूर्य चंद्र विषयीची निरीक्षणे वास्तव नाहीत तरी सुद्धा महत्त्वाची ठरतात. बरोबर. त्यानंतर अल्बेरुनीशी विज्ञानाविषयी झालं. खगोलशास्त्र. आता मापन पद्धतीवर काय सांगतो अल्बेरुनी बघूया चला. मापन पद्धतीबद्दल काय सांगतो अल्बेरुनी हे सगळं बघितलं. विज्ञान, तंत्रज्ञान, खगोलशास्त्र. नाव विल टॉक अबाउट द मेजरमेंट बाय द अल्बेरुनीज. मेजरमेंट बाय द अल्बेरुनीज. मेजरमेंट काय प्रकारचं आहे बाबा अल्बेरुनीचं. काय मापन पद्धती म्हणलेलं आहे. मापन पद्धती. मापन पद्धतीमध्ये काय हिंदूमधील गणना करण्याविषयीच्या पद्धती त्याने प्रभावीरित्या वर्णन केले. स्थल, काल आणि भाषा यातून मापन होते असे तो नोंदवतो. कशात ना स्थल, काल आणि भाषा यातून मापन होते. शून्यापेक्षा छोट्या गोष्टीचे मापन इथे होऊ शकते. शून्यापेक्षा छोट्या गोष्टीचे मापन होऊ शकते सांगतो. घन पदार्थ आणि द्रव्य पदार्थ या तिन्हीच्या भिन्न मापन पद्धती त्याने सांगितले आहेत. घन म्हणजे काय सॉलिड स्टाईलमध्ये असणार आहे ते किलोमध्ये बघतो आपण. आणि द्रव्य पदार्थ आपण लिटरमध्ये मोजतो. पण असं जर बघितलं तर तेल आपण किलोमध्ये मोजतो आणि डिझेल पेट्रोल हे लिटरमध्ये मोजतो. डिझेल पेट्रोल म्हणजे त्याच्यामध्ये पण काय संदर्भ आहेत तेही बघायला पाहिजे. अंतर मोजण्यासाठी व्हरामीरने सांगितलेल्या मापन पद्धतीचा तो वारंवार उल्लेख करतो. अंतर मोजण्यासाठी काय अंतर मोजण्यासाठी काय म्हणतात आहे मोजण्यासाठी वराहमिहिरने सांगितलेल्या मापन पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये काय म्हणतो की योजन देतो बघा. योजन म्हणजे किती 8 मैल. योजन म्हणजे 8 मैल. फरस म्हणजे 2 योजन. 2 योजन. आणि याशिवाय अंगुल ही वारंवार वापरलेली मापने आहेत. अंगुल सुद्धा वापरलेलं. अंगुल ही वारंवार वापरलेली मापन पद्धती आपल्याला दिसते असे तो सांगतो. याशिवाय वितस्ती, गोकर्ण, ताल, करम या मापन पद्धती तो नोंदवतो. काय वितस्ती, वितस्ती, गोकर्ण, ताल व करम या मापन पद्धती अल्बेरुनी नोंदवतो. वितस्ती अंगठा व करंगळी. वितस्ती, वितस्ती म्हणजे काय हा अंगठा आहे आणि करंगळी ह्या दोन्हीचं जे आहे त्याला वितस्ती म्हणलेलं आहे. दोन्हीचं मधलं जे अंतर आहे ह्याला मोजण्याच्या पद्धतीला काय एक वीत म्हणतो. वीत म्हणजे वितस्ती. एक वीत म्हणजे वितस्ती. याला काय एक वीत अंतर म्हणलं आहे. एका अंगठा ते करंगळी याला वितस्ती म्हणलेलं आहे. ताणल्यास त्यांच्या दोघांमधील अंतर अंगठा व लगतचे बोट याला गोकर्ण म्हणलेलं आहे. दिस इज द गोकर्ण. हे आपण ह्याला जे म्हणतो आपण गोकर्ण याला वितस्ती म्हणलेलं आहे. आपण हे असं लावलं दिस इज द काय हे वितस्ती झालं. आणि गोकर्ण म्हणजे काय ह्या दोन्हींचं असणारं अंतर. वर्तुळाचा परिघ हा त्याच्या व्यासाच्या 3 पट असतो. वर्तुळाचा परिघ हा त्याच्या व्यासाच्या हे हिंद गणनेमध्ये काय म्हणतात की गुढीत धरले जाते. लेखनमध्ये तूज नावाच्या झाडाची साल ते लिहिण्यासाठी वापरत असत. आता आपल्याला त्याच्यातलं पुढचा भाग बघू. आणखी काय सांगतो लेखन पद्धतीबद्दल पण आपल्याला अल्बेरुनी सांगतो. लेखन पद्धती तूज नावाच्या झाडाचे साल ते लिहिण्यासाठी वापरतात.
माझ्या झाडाची साल ते लिहिण्यासाठी वापरतात. कोण? भारतीय लोक. त्यांची सिद्ध मांत्रिकामधील वर्णमाला प्रभावी वाखाणण्यासारखी आहे. विविध प्रांतातील लिपीची नोंद त्याने पुढील प्रमाणे केली. काय आपल्याला सांगाल की विविध प्रांतातल्या लिपी ज्या आहेत त्यांची नोंद त्याने केलेली आहे बघा. ज्ञान झालं. आता लेखन पद्धतीबद्दल बघू आपण. लेखन त्यातल्या त्यात काय म्हणलेलं आहे लेखन पद्धतीमध्ये प्रांत आणि लिपी अशा सांगितलेलं आहे. पहिलं म्हणलेलं आहे बघा, पहिला प्रांत माळवा आणि कन्नौज. माळवा व कन्नौज. दिरवरी लिपी. दुसरं दिरवर प्रदेश किंवा दिखर प्रदेश. दिरवर प्रदेश. दिरवरी लिपी. या ठिकाणी नागरी लिपी. या ठिकाणी दिरवरी लिपी. तिसरं पूर्व प्रदेश. गौरी व मैशुकी लिपी. मैशुकी लिपी. चौथं काश्मीर. काश्मीरमध्ये शारदा लिपी. काश्मीरमध्ये शारदा लिपी. पाचवं कर्नाटक. कर्नाटक लिपी. या लिपी त्यांनी नोंदवलेल्या लिपी या अल्बेनियाने नोंदवली. या लिपीबरोबरच अंकगणिताचा वापर लेखनासाठी होतो असं त्याने नोंदवले आहे. एकम दशम शतम या पद्धतीने ते लेखन करतात. कोणी? भारतीय लोक. अंकगणिताविषयी पद्धती ह्या 18च्या श्रेणीत बदलते. आर्यभट्टाच्या लेखन पद्धतीवर मोठा प्रभाव पडला. त्यानेच 18च्या श्रेणी शोधल्या असाव्यात असे अल्बेरोनी मानतो. त्यानंतर व्याकरण आणि छंद, भाषेरी शुद्धता आणि शास्त्रशुद्ध शैली यांना काय म्हणतात महत्त्व द्यायला सुरुवात केली. आपण बघूया व्याकरण आणि छंद याबद्दल काय सांगतो बघा. व्याकरण आणि छंद. 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 भाषेची शुद्धता, शास्त्रशुद्ध शैली यांना समलवाहन और सातवाहन लोकांनी महत्त्व द्यायला सुरुवात केली. त्यानंतरच व्याकरणाचा विकास झाला. स्वर आणि व्यंजनी यासाठी अल्बेरोनी पुढील चिन्हे वापरले. स्वर, स्वरासाठी चिन्ह काय बघा, स्वरासाठी हे चिन्ह आहे बघा. आणि व्यंजनासाठी काय बघा, व्यंजने, स्वर आणि व्यंजने यासाठी आपल्याला काय दिसतं, या प्रकारचं चिन्ह त्यांनी वापरलेलं दिसतं. छंदशास्त्रामध्ये लघु व गुरु पद्धतीचा वापर करतात. गुरु आणि लघु. अरबीमध्ये हीच पद्धत असल्याचे तो नोंदवतो. श्लोक हा व्याकरणातील महत्त्वाचा काव्य प्रकार आहे. जे मानाचे श्लोक आहेत आपण जे म्हणतो श्लोक जे आहेत संस्कृत काव्यात आपल्याला दिसतात ते
काय म्हणलेलं आहे की महत्त्वाचा काव्य प्रकार आहे. तसेच इथे गायत्री मंत्र प्रसिद्ध आहे असे निरीक्षण त्याने नोंदवलेले आहे. काय गायत्री मंत्र इथे प्रसिद्ध आहे असे नोंदवले. कुणी? अल्बेरुनीने. गायत्री मंत्र इथं प्रसिद्ध आहे असं त्यानं नोंदवलेलं होतं. पुढं काय बघा, आरोग्याबद्दल काय सांगतोय बघा. नाव आरोग्याबद्दल काय सांगतो बघा लोक. कोण? अल्बेरुनी आरोग्याबद्दल काय सांगतो तर माणसाचे जीवन सुकर व्हावे म्हणून चरक संहिता लिहिली गेली असे तो मानतो. चरक हा द्वापार युगातील ऋषी. चरकाने विविध वनौषधीची माहिती दिली. चरकाबरोबर आयुर्वेदाच्या विविध उपचार पद्धती त्यांनी नोंदवलेल्या आहेत. चरकाबरोबरच अल्बेरुनीने काय म्हणलेलं आहे, आयुर्वेदाच्या विविध उपचार पद्धती त्याने नोंदवले आहेत. काश्मीरात विविध शिकारी लोक आरोग्यासाठी कोणते उपाय करतात. हिंद लोकांच्या काही अंधश्रद्धा विशेषतः ईश्वरी विचार करणे आरोग्य यांचा संबंध ते जोडतं. म्हणजे तब्येत खराब झाली देवाला प्रार्थना करणे ही ईश्वरासोबत आपल्याला आरोग्याचा संबंध जोडण्याची आपल्याला जी परंपरा आहे ती आपल्याला याबद्दल माहिती आपल्याला कोण देतो बघा. कोण? हिंद मधले लोक काय करतात तर ईश्वरी विचार आणि आरोग्य यांचा संबंध हे लोक जोडतात. कोण? भारतातले लोक. जोडतात. आरोग्याचा स्वतंत्र विचार करण्याची पद्धती येते नाही. त्यामुळे आरोग्यामध्ये किमिया, चटक, मुलामा यांना निष्कारण महत्व येते. आता रसविद्या याबद्दल बघूया बघा. इथपर्यंत लिहून घ्या बघा. एक गोष्टी लिहून घ्या. नाव विल टॉक अबाउट द रसायनशास्त्र किंवा रसविद्या. आरोग्याबद्दलचं समजून घ्या. चरकाबरोबर आयुर्वेदाची महत्वाची माहिती सांगितली आहे बघा. ओके. आता रसविद्याचं बघायचं आपल्याला. रसविद्या म्हणजे रसायनशास्त्र. रसविद्या म्हणजेच रसायनशास्त्र. त्याबद्दल काय सांगितलेलं आहे. हिंदूमधील लोक रसायन हा शब्द सुवर्ण या शब्दाला पर्याय म्हणून वापरतात. कन्नौज जवळ रसायन मोठ्या प्रमाणात मिळते. गंगेच्या पलीकडे बारी येथेही रसायन मिळते. स्थानेश्वर, यमुना रसायनासाठी प्रसिद्ध. पूर्वेकडील पाल घराणे रसायनाचा शोध घेते. कामरूप हे सुद्धा रसायनासाठी प्रसिद्ध आहे. रसायन म्हणजे सोन्याला असणारा शब्द. धातू निर्माण करण्याच्या विविध कला त्यांना येतात. कोणाला? भारतीय लोकांना. काय? धातू निर्माण करण्याच्या विविध कला येतात. लोखंड वितळून ते नांगर तयार करतात. तसेच खोरासान प्रमाणे इथेही नाण्यामध्ये चांदी वापरतात. कुसुमपूर येथे चांदीचे नाणी सापडतात. काय? कुसुमपूर. हे आपल्याला रसविद्येबद्दल आहे बघा. हिंदूंची शास्त्रे याबद्दल काय आहे बघा. हिंदमधील शास्त्रांमुळे बऱ्याचशा अंधश्रद्धा पसरतात. विशेषतः मांत्रिक तांत्रिक यावर ते विश्वास ठेवतात. मंत्र सामर्थ्यावर त्यांचा विश्वास आहे.
मृत्यूवर मात करता येते असे त्यांना वाटत ते. त्यासाठी पुराणांचा वापर ते वारंवार करतात. अल्बेरोनीने विज्ञानाचा आढावा घेतला. प्रामुख्याने भाषा, लेखन, मापन पद्धती, व्याकरण, छंदशास्त्र, आरोग्य, रसायन आणि खगोलशास्त्र यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर याविषयीचे समकालीन जगतापेक्षा अतिशय सूक्ष्म आणि तितक्याच विस्तारपूर्वक लिहिलेले अल्बेरोनीचे आकलन समकालीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान यावर भाष्य करण्यासाठी तर उपयुक्त आहेच, परंतु त्याचबरोबर विज्ञान समाज यांचा परस्पर संबंधावर इतिहास लेखनाच्या पद्धतीविषयी आकलन वाढवण्यासाठी हे लेखन महत्त्वाचे ठरते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी नोंदवलेल्या दिसतात बघा. म्हणजे असं काही नाही की त्या काळात 11 शतकात लिहिले म्हणजे काही ना काही लिहिलेलं आहे असं नाही. एकदम तंतोतंत योग्य ती माहिती लिहिण्याचा प्रयत्न किंवा तो मांडण्याचा प्रयत्न अल्बेरोनीने यशस्वीपणे केलेला दिसतो. आता भारतीय समाज आणि त्याचबरोबर काय संस्कृतीविषयीचे आकलन काय आहे बघा. भारतीय समाज संस्कृती विषयीचे आकलन. समाजाविषयी सूक्ष्म निरीक्षण हा त्याच्या लेखनाचा महत्त्वाचा विशेष. राजकीय लेखनाला काहीसे दूर ठेवून निरनिराळे सामाजिक प्रभाव आपल्या समोर त्याने उलगडले आहेत. समाजाविषयी निरीक्षण मांडताना त्याने कन्नौज, भजाणा, तिओरी, MP, खजुराहो, नारायण यासारख्या शहरांचा उल्लेख केला आहे. तर थानेश्वर, तिलवत म्हणजे कामरूप, माहूर म्हणजे मथुरा यांचे वारंवार उल्लेख येतात. त्यामध्ये धर्माबद्दल काय सांगतो बघा. धर्म नावाच्या कन्सेप्टबद्दल काय सांगतो अल्बेरोनी. हिंद लोक आत्मज्ञान मिळवण्यासाठी सतत सिद्ध असतात आणि विज्ञानाचा विविध मार्गाचा ते सतत शोध घेतात. हिंद प्रदेशातील लोक ईश्वर हा एक आहे आणि शाश्वत बुद्धिमान आहे असे मानतात. धर्मविषयक विचार. पतंजलीच्या महाभाष्यात ईश्वराची शाश्वतता गुरु शिष्य संवादामध्ये नोंदवली आहे. म्हणजे पतंजलीचं जे महाभाष्य त्याबद्दल पण सांगतो. महाभारतात एक भाग असणाऱ्या गीता या ग्रंथात गुरु शिष्य संवाद नोंदवला आहे. त्याला वासुदेवार्जुन संवाद मानलेला आहे. पंचमहाभूताशी आदर करणारा वासुदेव पंथ इथला महत्त्वाचा पंथ आहे असं ते नोंदवतो. विष्णू पुराणानुसार प्रकृती हे जगाचे मूळ कारण. तांदळाच्या दाण्यावर जसे आवरण असते तसे आत्म्यावर आवरण असते अशी हिंद लोकांची धारणा आहे. तो काय सांगतो बघा. ते लाईनच लिहून ठेवतो बघा. तांदळाच्या दाण्यावर जसे आवरण असते तसे आत्म्यावर आवरण असते. अशी हिंद लोकांची धारणा आहे. हिंद लोकांनी विविध लोक निर्माण केले आहेत. स्वर्ग, नरक आणि मध्यलोक यांची चर्चा अल्बेरोनी याने नोंदवली आहे. नाग लोकासाठी पाताळ असा शब्द वापरतात. विष्णू पुराणात त्याबद्दल सांगतो बघा. विष्णू पुराणात नरकाचे 88,000 प्रकार सांगितलेत. त्याची तो नोंद देतो बघा.
सांगितले आहेत. रौख, तप्तकुंभ, काय म्हणलेलं आहे, रौख, तप्तकुंभ, शवल, कृमिश, लालभक्ष, विशेषण, रुद्रांग, अधोमुख, वैतरणी असे काही प्रकार आहेत. इथल्या लोकांना नरकापेक्षा स्वर्गलोकाची अपेक्षा जास्त असते. सांख्यमत इथले प्रभावशाली मत आहे असे तो मानतो. कोण? अल्बेरुनी. सुफींच्या जवळ जाणारे तत्वज्ञान सांख्यांनी सांगितले आहे असे तो सांगतो. धार्मिक बाबीविषयी हिंदू लोकांचे विविध मतभेद आहेत. त्यांच्या सतत धर्मचर्चा सुरू असतात, परंतु खोरासान प्रमाणे म्हणजे त्या ज्या ठिकाणातून आलेला आहे तो चर्चमध्ये संपत्ती, प्राण, शरीर पणाला लावले जात नाही. येथील विविध धर्माचे लोक परस्परांचा द्वेष करतात. हे अल्बेरुनी 11व्या शतकात सांगतो बघा. आता नवीन नाही आहे बघा, ते जुनंच आहे बघा. परधर्मियांचा ते म्लेंछ मानतात. एकमेकांमध्ये रोटीबेटी व्यवहार करत नाहीत. बौद्ध लोक ब्राह्मणांचा द्वेष करतात. हे स्पष्ट करण्यासाठी पराशर स्मृतीचा संदर्भ घेतला आहे. ब्राह्मण आणि बौद्ध यांच्यातलं जे काही मतभेद आहेत ते सांगण्यासाठी पराशर मूर्तीचा त्यानं संदर्भ घेतला. धर्मातून येथे 4 वर्ण निर्माण झाले आहेत असे म्हणतात. इंद्र हा धर्माचा प्रमुख आहे. यक्ष ह्या देवांचे रक्षक आहेत. येथे 33 कोटी देव आणि त्यातील 11 कोटी देव महादेवाला मानणारे आहेत अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. धर्म प्रकट करण्यासाठी इथले लोक उपवासांचा वापर करतात. निरनिराळ्या देवतांचे निरनिराळे उपवास असतात. मूर्तीपूजा हा इथल्या धर्माचा विशेष आहे, धर्माचा विशेष भाग आहे. ईश्वरामध्ये मानवी देहाचे गुणधर्म नसतात. ईश्वर हा बिंदूसारखा आहे, परंतु सामान्य लोकांना त्यातील काहीच कळत नाही, त्यामुळे ते त्यांची अंगुलाशी तुलना करतात. अल्बेरुनी निर्गुण आणि सगुण या दोहोंची चर्चाही केलेली आहे. निर्गुण परंपरा, सगुण परंपरा याची चर्चा अल्बेरुनी या ठिकाणी करताना दिसतो. हा पुनर्जन्म मिळावा म्हणून ते मोक्षाची चर्चा करतात. मोक्षासाठीचे विविध मार्ग नोंदवले आहेत. ज्ञान, योग, कर्म, भक्ती असे मार्ग मोक्षाचे असणारे दिसतात. भक्तीचा विचार मोक्षाजवळ जातो, परंतु त्यासाठी ईश्वरी अनुग्रह आवश्यक आहे. सुफींची मोक्षांची कल्पना आणि हिंद लोकांची मोक्षाची कल्पना यांची तुलना अल्बेरुनी यांनी केली आहे. समाज अत्यंत आत्मकेंद्रीय असणारे लोक आहेत. हिंदू लोक परस्परांमध्ये विभागले गेले आहेत. 4 वर्णानंतर या अंत्यजाचे विविध प्रकार आपल्याला आढळतात. अंत्यजांचे 8 प्रकार त्याने नोंदवलेले आहेत बघा. कोणी? अंत्यजाचे समाज, कोणी? अल्बेरुनीने. अंत्यजाचे 8 प्रकार अल्बेरुनी नोंदवतो. पहिला आहे बघा शूमेकर्स. 2 आहे बघा जगलर्स. 3rd आहे बघा बास्केट मेकर्स. 4th आहे बघा वॉशरमॅन. 'या अंत्यजाविषयी गावाची साफसफाई करणारे बदनोती, चांडाळ हे होय आदी लोकांसाठी त्यांनी माहिती दिलेली आहे. बरोबर. अंत्यजा आणि साफसफाई. एकमेकांचा द्वेष करणारे हिंदू लोक अहंकारी आहेत. त्यांची वृत्ती संकोचित आहे. त्यांची वृत्ती जी आहे ती संकोचित असणारी दिसते. आपले ज्ञान ते इतरांना देत नाहीत, दुसऱ्यांचे ज्ञान ते घेत नाहीत. जगाच्या पाठीवर आपल्यासारखा प्रदेश नाही अशी त्यांची धारणा आहे. म्हणजे काय पद्धतीचं आपल्याला भारतीय लोकांचं वर्णन त्याने केलेलं आहे बघा. अशा पद्धतीने आपण अल्बेरुनी आणि त्याबद्दलची माहिती आपण बघितली बघा. अल्बेरुनीची माहिती आणि अल्बेरुनी त्यात आपल्याला पुढचा उद्याच्या लेक्चर्समध्ये जो बघायचा घटक बघा काय युनिट नंबर 4 बिगिनिंग ऑफ द मेडिवल इंडिया. ओके. आज या ठिकाणी आपण थांबूयात बघा. ओके. चला आपण या ठिकाणी आज थांबूयात. थँक्यू.